नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती, कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरत्या असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत। मित्रांनो, सर्व प्रश्न आयएमपी असणार आहेत, एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे। व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। मित्रांनो, भरपूर जण विचारत असतात पीडीएफ कुठे भेटेल, तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता। आपला पीडीएफ जो बघा मी टेलिग्रामवर अपलोड करत असतो, तर त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता। आजचा आपला पाठ असणार आहे 285वा। या पाठमध्ये आपण जून 2025 या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आज आपण कव्हर करून घेणार आहोत। मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। सर्व आयएमपी प्रश्न असणार आहेत। प्रश्न पहिला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, तर फाल्कन 2000 जेट म्हणजेच फाल्कन 2000 जेट, तर या विमानाची निर्मिती महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे असा प्रश्न आहे, ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ब, नागपूर। तर नागपूर या ठिकाणी फाल्कन 2000 जेट या विमानाची निर्मिती आपल्या नागपूर या ठिकाणी बघा होणार आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, याची नुकतीच घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा केलेली आहे। दुसरा प्रश्न पाहूया। दुसरा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणातील सतार, इथे 17 झालेला आहे, तर सतार आहे, सतार लक्षात ठेवायचं आहे। तर कोणत्या ठिकाणातील सतार व तानपुरा या तंतुवाद्यांना जीआय टॅग प्रदान करण्यात आलेला आहे। महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर पर्याय क, सांगली मिरज, सांगलीमधील मिरज या ठिकाणातील सतार व तानपुरा या तंतुवाद्यांना बघा नुकतंच जीआय टॅग प्रदान करण्यात आलेला आहे। आता हे जे काही सतार आहे बघा, तर सतार प्रसिद्ध सतार वादक कोण, तर पंडित रविशंकर हे प्रसिद्ध सतार वादक आहेत। प्रश्न विचारले जातात बघा, प्रसिद्ध तबला वादक झालं, शहनाई वादक झालं, सतार वादक झालं, तर यांच्याशी संबंधित प्रसिद्ध असलेले वादक हे बघा परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यासाठी बघा सर्व जे काही महत्त्वाचे वाद्य आहेत बघा, तर त्या वाद्यांचे प्रसिद्ध वादक कोण हे सर्व आपल्याला पाठ असणे आवश्यक आहे। सध्या प्रश्नात विचारले सतार, तर सतारचे प्रसिद्ध वादक कोण आहेत, तर बघा पंडित रविशंकर हे प्रसिद्ध सतार वादक आहेत। आता तानपुराचे प्रसिद्ध वादक कोण, कमेंट करून सांगायचं आहे। तर या सतार आणि तानपुरा या तंतुवाद्यांना बघा केंद्र सरकारने नुकतंच जीआय टॅग हा प्रदान केलेला आहे। दोन्ही आहे जे बघा ते मिरज या ठिकाणातील असणार आहेत। त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो, भारतामध्ये जीआय टॅगची सुरुवात केव्हा झाली किंवा अंमलात केव्हापासून आले, तर 2003 पासून भारतामध्ये जीआय टॅग हे अंमलात आले। पहिला जीआय टॅग हा कोणत्या उत्पादनाला देण्यात आला होता बघा 2004-5 साली, तर दार्जिलिंग चहा। दार्जिलिंग चहा हा बघा पहिले उत्पादन आहे ज्याला बघा केंद्र सरकारचा जीआय टॅग हा प्रदान करण्यात आला होता। कोणत्या वर्षी, तर 2004-5 साली दार्जिलिंग चहाला जीआय टॅग प्रदान करण्यात आले होते आणि तो भारतातील पहिला उत्पादन ठरले होते। त्यानंतर जर महाराष्ट्रातील पाहिले, तर महाराष्ट्रातील सोलापुरी चादर, कोणती सोलापुरी चादर ही जीआय टॅग प्रदान करणारी प्राप्त असणारी महाराष्ट्रातील पहिले उत्पादन असणार आहे सोलापुरी चादर। लक्षात ठेवायचं आहे, भारतातील विचारलं तर दार्जिलिंग चहा आणि महाराष्ट्रातील विचारलं तर सोलापुरी चादर। पुढचा तिसरा प्रश्न आहे, QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2026 नुसार भारतातील सर्वोच्च संस्था कोणती, महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर नुकतंच QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2026 ही जाहीर झाली असून त्यामध्ये भारतातील सर्वोच्च संस्था ठरलेली आहे पर्याय अ, IIT दिल्ली। तर IIT दिल्ली ही भारतातील सर्वोच्च संस्था ठरली असून जर जगातील विचारली, तर जगातील आहे बघा मॅसेच्युसेट्स, काय मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी अमेरिका देशातील आहे बघा, तर ती QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2026 नुसार बघा जगातील सर्वोच्च संस्था ठरलेली आहे। इथे प्रश्न आहे भारतातील, तर भारतातील आहे IIT दिल्ली आणि जगातील विचारलं तर मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी अमेरिका या देशामध्ये आहे ती जगातील सर्वोच्च संस्था ठरलेली आहे। दिल्लीनंतर दुसरं येतं बघा मुंबई, तिसरं येतं मद्रास, चौथं येतं खरगपूर। क्रमानुसार दिलेले आहेत 2, 3 आणि 4 लक्षात ठेवायचं आहे।
त्यानंतर या रँकिंगमध्ये भारतातील किती संस्थांचा समावेश आहे तर बघा 54. यामध्ये भारतातील 54 विद्यापीठांचा समावेश आहे या रँकिंगमध्ये, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये कितव्या स्थानावर आहे तर सावित्रीबाई विद्यापीठ हे सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये 566व्या स्थानावर आहे. किती? 566व्या. चौथा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना 23वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा खालीलपैकी कोणता भेटलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा जेव्हापासून ते पंतप्रधान बनले 2014 पासून, तर तेव्हापासून आतापर्यंत त्यांना 23 आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर आता 23वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा नुकताच त्यांना भेटला असून तो कोणता आहे असा प्रश्न आहे. तर पर्याय ड, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस III. काय? ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस III हा सायप्रस देशाचा पुरस्कार आहे. बघा कोणत्या देशाचा? तर सायप्रस या देशाचा पुरस्कार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायप्रस दौऱ्यावर असताना त्यांना हा पुरस्कार बघा प्रदान करण्यात आलेला आहे, जो सायप्रस देशाचा आहे. कोणत्या देशाचा? सायप्रस. ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस, जो त्यांना मिळणारा 23वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. लक्षात ठेवायचं आहे. हा आहे 23वा. तर 22वा कोणता आहे? तर बघा 22वा आहे श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार. श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार हा त्यांना मिळालेला 22वा पुरस्कार असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. पहिला कोणता होता? पहिला तर त्यांना पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा सौदी अरेबिया देशाने प्रदान केला होता. त्याचं नाव आहे बघा ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सौद. ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सौद हा त्यांचा पहिला पुरस्कार आहे, जो 2016 साली त्यांना प्रदान करण्यात आला होता. केव्हा? 2016 साली. 14 साली ते प्रथम सत्तेत आले. बघा भारताचे पंतप्रधान बनले 2014 साली आणि 2 वर्षानंतर त्यांना हा सौदी अरेबियाचा पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. 2016 नंतर त्यांना आतापर्यंत 23 आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये बार्बाडोस असेल, गयाना असेल, फ्रान्स असेल, वेगवेगळ्या देशांनी त्यांना बघा आतापर्यंत सन्मानित केलेले आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, मारुती चितमपल्ली यांचे निधन झाले असून त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार हा मिळालेला आहे? तर मारुती चितमपल्ली यांचे नुकतंच निधन झाले असून त्यांना खालीलपैकी पद्मश्री हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पद्मविभूषण नाही, महाराष्ट्रभूषण नाही, पद्मभूषण नाही, हे तिन्ही पुरस्कार त्यांना मिळाले नसून पद्मश्री पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे. वर्ष विचारलं तर 2025. याच वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महत्त्वाचे व्यक्ती आहेत बघा मारुती चितमपल्ली यांच्यावर एक तरी प्रश्न हा येणाऱ्या भरतीमध्ये दिसेल याची 100% गॅरंटी. पहिलाच प्रश्न त्यांच्यावर बनतो, अरण्य ऋषी. काय? अरण्य ऋषी या टोपण नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते? त्यामध्ये एक ऑप्शन असेल मारुती चितमपल्ली. तर मारुती चितमपल्ली यांना अरण्य ऋषी म्हणून बघा ओळखले जाते. त्यांचा जन्म जर पाहिला तर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. महाराष्ट्रातील आहे बघा मारुती चितमपल्ली, जे अरण्य ऋषी आहेत बघा, त्यांना टोपण नावाने ओळखले जाते. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 2006 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर मारुती चितमपल्ली हे बघा 2006 मध्ये झालेल्या सोलापूरच्या 79व्या कितव्या? 79व्या. कधी कधी आवृत्ती देखील विचारली जाते. तर 79व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे सोलापूर या ठिकाणी पार पडले होते 2006 साली, तर त्याचे ते अध्यक्ष होते मारुती चितमपल्ली. त्यानंतर त्यांनी वन खात्याचे वनाधिकारी म्हणून देखील काम पाहिलेले आहे. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. वन खात्याचे वनाधिकारी म्हणून काम त्यांनी पाहिलेले आहे. त्यानंतर रातवा ही जी काही कादंबरी आहे बघा त्यांची, रातवा कादंबरी, तर या रातवा कादंबरीला 1993-94 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते बघा. रातवा कादंबरी लक्षात ठेवायची, महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार. त्यानंतर त्यांची जर प्रसिद्ध कादंबरी
पाहिली तर रानवाटा लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, रानवाटा ही कादंबरी तसेच रातवा कादंबरी ही कोणाची आहे, तर मारुती चितमपल्ली यांची आहे. या संबंधीचे सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण टेलिग्रामवर अपलोड करणारच आहोत. त्यापूर्वी या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला ती माहिती मिळून जाईल. म्हणजे काय, आपल्याला अभ्यास करणे सोपे जाईल, लक्षात देखील राहील, कारण जेवढे आपण ऐकतो तेवढे लक्षात राहते. त्यानंतर जर आपण त्यांच्या पुस्तकांचा गौरव पाहिला तर महत्त्वाचे काही पुस्तकं आहेत बघा, त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. त्यापैकी महत्त्वाचे आपण कव्हर केलेले आहेत. पहिलं पाहूया जंगलाचं देणं. तर जंगलाचं देणं ही 1985 सालची कादंबरी असून तिला बघा 1989 साली महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. जंगलाचं देणं हे जेवढ्या काही कादंबऱ्या सांगतो बघा, तर त्यापैकी एक कादंबरी ही येणाऱ्या भरतीमध्ये दिसेल. त्या पहिली मगेशी पाहिली आपण रातवा, त्यानंतर दुसरी पाहिली रानवाटा, आता तिसरी आहे जंगलाचं देणं. हिला महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर विदर्भ साहित्य संघ पुरस्कार देखील त्याच कादंबरीला प्राप्त झालेला आहे. जंगलाचं देणं ही कादंबरी. पुढचा 1991 सालचा रानवाटा ही कादंबरी, हिला देखील महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यानंतर दुसरा पुरस्कार देखील तिला मिळालेला आहे, भैरुत रत्न दमानी. दमानी साहित्य पुरस्कार हा देखील रानवाटा या कादंबरीस मिळालेला आहे. त्यानंतर पुढचं आहे कादंबरी रातवा. मगाशी आपण पाहिलं तर या रातवा कादंबरीला महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. किती कादंबरी पाहिल्या आपण? 5 पाहिल्या. रानवाटा झाली, रातवा झाली, जंगलाचं देणं झालं, त्यानंतर पक्षीजाय दिगंतरा हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पक्षीजाय दिगंतरा ही देखील कादंबरी त्यांची लक्षात ठेवायचं आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार आपण पाहूया. तर 2008 साली त्यांना नागभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कोणत्या? नागभूषण पुरस्काराने. त्यानंतर भारतीय विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार, भारतीय विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार 2017 साली त्यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. कोणत्या वर्षी? तर 2017 साली. त्यानंतर 2018 साली किर्लोस्कर चित्रपट महोत्सवाचा जीवन गौरव पुरस्कार हा देखील त्यांना प्रदान करण्यात आला होता. आणि शेवटचा जो काही प्रश्नामध्ये आपण पाहिलं तर 2025 साली त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. यावर 100% एक प्रश्न विचारला जाईल बघा. सर्व महत्त्वाची माहिती मी टेलिग्रामवर अपलोड करणारच आहे. नीट लक्षपूर्वक ती माहिती आपल्याला वाचायची आणि त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. प्रश्न 6वा आहे, ग्रीन लाईन बॉर्डर हा कोणत्या ग्रीन लाईन बॉर्डर ही कोणत्या देशात आहे, जिला बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच भेट दिलेली आहे. तर ग्रीन लाईन बॉर्डर ही पर्याय सायप्रस कोणत्या देशात आहे बघा? सायप्रस या देशात आहे ग्रीन लाईन बॉर्डर, जिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच भेट दिलेली आहे. त्यानंतर सायप्रस देशात बघा UPI पेमेंट देखील सुविधा सुरू केलेली आहे. UPI पेमेंट सुविधा हे देखील सुरू करण्यात आलेली आहे. 7वा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी INS अर्नाळा ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झालेली आहे? तर पर्याय विशाखापट्टणम. तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी INS अर्नाळा हे बघा किल्ल्यावरून नाव ठेवण्यात आलेलं आहे. अर्नाळा हा किल्ला पालघर जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या ठिकाणी? तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे अर्नाळा किल्ला. तर या अर्नाळा किल्ल्यावरून INS अर्नाळा हे युद्धनौकेचे नाव ठेवण्यात आलेले आहे. आणि ही INS अर्नाळा युद्धनौका भारतीय नौदलामध्ये दाखल झालेली आहे. आता भारतीय नौदलात दाखल झालेली आहे, इथे प्रश्न तुमच्यासाठी देतो. भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. 8वा प्रश्न आहे, अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे? तर पर्याय ब गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. एअर इंडियाचा अपघात हा नुकतंच झालाय बघा गुजरात या राज्यामध्ये. गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी तो अपघात झाला असून त्यामध्ये जवळपास 274 जणांचा मृत्यू झालेला आहे. एकूण प्रवासी होते 242, त्यापैकी एकाचा फक्त
जीव हा वाचला असून 241 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. मुख्य कॅप्टन कोण होते त्या एअर इंडियाच्या विमानाचे? तर सुमित सबरवाल हे मुख्य कॅप्टन होते. त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो बघा, जेव्हा विमान अपघात होते तर सर्वात अगोदर काय शोधले जाते? तर बघा ब्लॅक बॉक्स हे सर्वात अगोदर शोधले जाते. पुढचा 9वा प्रश्न आहे, सिप्री अहवाल 2025 नुसार भारताकडे एकूण किती अणुबॉम्ब आहेत? तर पर्याय ब 180. तर सिप्री अहवाल 2025 नुसार भारताकडे एकूण 180 अणुबॉम्ब आहेत. लक्षात ठेवायचा महत्त्वाचा प्रश्न. 10वा प्रश्न, ई नगरपालिका पोर्टल 2.0 कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर पर्याय ब मध्य प्रदेश. तर ई नगरपालिका पोर्टल 2.0 ही मध्य प्रदेश या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. पुढचा 11वा प्रश्न आहे, साहित्य अकादमी बाल वाङ्मय पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झालेला आहे? महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर साहित्य अकादमी बाल वाङ्मय पुरस्कार 2025 हा पर्याय अ डॉक्टर सुरेश सावंत यांना बघा जाहीर झाला असून कशासाठी? तर आभाळ माया या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी बाल वाङ्मय पुरस्कार 2025 हा डॉक्टर सुरेश सावंत यांना बघा जाहीर झालेला आहे. साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना जाहीर झालेला आहे. 2025चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार. लक्षात ठेवायचं, कन्फ्यूज होऊ नका. युवा आणि वाङ्मय दोन्ही वेगळे आहेत बघा. वाङ्मय पुरस्कार हा सुरेश सावंत आणि युवा पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना जाहीर झालेला आहे. आता प्रदीप कोकरे यांना जाहीर झालेला आहे, कालच आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. आता लगेच तुमच्यासाठी प्रश्न, जो काही प्रदीप कोकरे यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार प्राप्त जाहीर झाला असून तो कोणत्या कादंबरीसाठी त्यांना जाहीर झालेला आहे कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा 12वा प्रश्न आहे, सायबर सुरक्षा अभ्यास कोणत्या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आला आहे? तर पर्याय अ डिफेन्स सायबर एजन्सी या संस्थेद्वारे सायबर सुरक्षा अभ्यास हे बघा आयोजित करण्यात आलेला आहे. 14वा प्रश्न आहे, धरती आबा जनभागीदारी अभियान हे कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेले आहे? तर पर्याय ड आदिवासी विकास मंत्रालय. तर आदिवासी विकास मंत्रालयाद्वारे धरती आबा जनभागीदारी अभियान हे सुरू करण्यात आले आहे. 14वा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, गोवा क्रांती दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर गोवा क्रांती दिन हा पर्याय ब 18 जून किंवा 18 जूनला साजरा करण्यात येतो. इथे यालाच अनुसरून दुसरा प्रश्न विचारला जातो, गोवा मुक्ती दिन. हे झालं गोवा क्रांती दिन आणि गोवा मुक्ती दिन वेगळा प्रश्न आहे, जो 19 डिसेंबरला साजरा केला जातो. किंवा 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिन हा साजरा केला जातो आणि 18 जूनला गोवा क्रांती दिन हा दिवस साजरा केला जातो. 15वा प्रश्न आहे, भारताने कोणत्या वर्षापर्यंत सिकल सेल ॲनिमियाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? तर पर्याय क 2047 पर्यंत भारताने सिकल सेल ॲनिमियाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य हे ठेवलेले आहे. 16वा आणि शेवटचा प्रश्न, जो अतिशय महत्त्वाचा स्टार मार्क करून ठेवायचा आहे, प्रश्न जोड्या लावांमध्ये विचारण्यात येईल. प्रश्न काय आहे? तर G7 शिखर परिषदेत नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय नेत्यांना भेटवस्तू दिल्या, त्यामध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्रीय नेत्याचा समावेश नाही? महत्त्वाचा प्रश्न आहे. एक आपल्याला पर्याय निवडायचा आहे, ज्याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय ब तुर्की, चीन, अझरबैजान. तर तुर्की, चीन, अझरबैजान या देशाच्या राष्ट्रीय नेत्यांचा समावेश नाही. कशामध्ये? तर नरेंद्र मोदी यांनी बघा G7 शिखर परिषद ही कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे? तर बघा कॅनडा. कोणत्या देशात? कॅनडा या देशामध्ये आयोजित केलेली आहे. आणि या कॅनडामध्ये पार पडलेल्या G7 शिखर परिषदेत नरेंद्र मोदी यांनी जे काही वेगवेगळ्या देशांचे राष्ट्रीय नेते बघा उपस्थित होते, तर त्या वेगवेगळ्या राष्ट्रीय नेत्यांना भेटवस्तू दिल्या आहेत. त्यामध्ये तुर्की, चीन, अझरबैजान या देशांच्या राष्ट्रीय नेत्यांचा समावेश नाही. समावेश कोणत्या देशांच्या राष्ट्रीय नेत्यांचा आहे? तर जर्मनी, फ्रान्स, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अल्बर्टा, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिको
अशा महत्त्वपूर्ण देशांचा यामध्ये समावेश आहे, ज्या देशातील राष्ट्रीय नेत्यांना बघा वेगवेगळ्या भेटवस्तू प्रदान करण्यात आलेल्या आहेत. आता देश, राष्ट्रीय नेते आणि त्यांना दिलेल्या भेटवस्तू याबाबतची माहिती आपण इथे कव्हर करून घेणार आहोत. नीट लक्षात ठेवायचे आहे बघा, मी सांगतो. पहिलं आहे जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांना कोणार्क चाकाची वाळूच्या दगडावरील प्रतिकृती ही नरेंद्र मोदी यांनी बघा प्रदान केलेली आहे. त्यानंतर दुसरं आहे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांना मधुबनी पेंटिंग ही प्रदान करण्यात आलेले आहे, भेटवस्तू म्हणून दिलेली आहे. त्यानंतर पुढचा आहे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांना पितळी डोकरा घोडा म्हणून भेटवस्तू म्हणून प्रदान केलेला आहे. त्यानंतर ब्राझीलचे अध्यक्ष आहेत लुला दा सिल्वा यांना हंसाची मूर्ती असलेली बांबूची बोट ही भेटवस्तू म्हणून त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर पाचवा आहे अल्बर्टांच्या लेफ्टनंट गव्हर्नर सलमा लखानी यांना सोन्याच्या पानांचा काश्मीरी पेपर माचे बॉक्स हा भेटवस्तू म्हणून दिला आहे. त्यानंतर पुढचा आहे अल्बर्टाचे पीएम डॅनियल स्मिथ यांना चांदीच्या नक्षीचा इबोनी लाकडी जाळीचा वर्क बॉक्स हा भेटवस्तू म्हणून देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे सातवा मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष. तर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेबनॉम यांना वारली पेंटिंग ही भेटवस्तू म्हणून देण्यात आलेले आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत बघा अँथनी अल्बानीज, तर यांना कोल्हापुरी चांदीची भांडी ही त्यांना भेटवस्तू म्हणून देण्यात आलेली आहे. पुढचा आहे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना पितळी बोधिवृक्ष हा भेटवस्तू म्हणून देण्यात आलेला आहे. त्यानंतर कॅनडाचे गव्हर्नर जनरल मेरी सायमन यांना सिल्वर किलिग्री वर्क क्लच पर्स ही भेटवस्तू म्हणून देण्यात आलेली आहे. आणि शेवटचा आहे फ्रान्स. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना डोकरा नंदी हे भेटवस्तू म्हणून बघा प्रदान करण्यात आलेले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 चालू घडामोडीचे प्रश्न जे आपण इथे कव्हर केलेले आहेत, जे परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे. याचा PDF मी टेलिग्रामवर अपलोड करेल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. टेलिग्रामचं नाव आहे बघा लक्ष्य सरकारी नोकरी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, टेलिग्रामला देखील आणि यूट्यूब चॅनलला देखील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.